Hello friends, here we are with a new topic, auxiliary verbs. ज्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज, मॉडल ऑक्झिलरीज, मार्जिनल मॉडल्स असे प्रकार पडतात. राईट? ओके. आता व्हॉट इज मीन बाय ऑक्झिलरी वर्ब? ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? तर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे होते हेल्पिंग वर्ब. इन वन वर्ड द डेफिनेशन इज ऑक्झिलरीज आर द हेल्पिंग वर्ब्स. दुसरं तिसरं काही नाही आहे, सहाय्यकारी क्रियापद आहेत. बरोबर आहे? that are used to make tense, passive forms, questions and negatives. हे बोलले गेले प्रायमरी ऑक्झिलरीजबद्दल. प्रायमरी ऑक्झिलरीज काय करतात की त्या टेन्स बनवण्यामध्ये मदत करतात, पॅसिव्ह फॉर्म्स, क्वेश्चन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्स. ओके. मॉडल ऑक्झिलरीज काय? दे आर ऑल्सो हेल्पिंग वर्ब. ते पण हेल्पिंग वर्ब आहेत. ते काय करतात? They are used to express permissions, possibility, certainty, necessity, ability, etc. Permissions परवानगी, possibility शक्यता, certainty म्हणजे खात्रीशीर शक्यता, necessity गरज आणि ability म्हणजे क्षमता. सो मॉडल्स बेसिकली कशाची हेल्प करतात? They help to show the status of the verb. जे मेन वर्ब असतं त्याचं काय स्टेटस आहे ते दाखवण्यासाठी मदत करतात. जे मदत करतात प्रायमरी ऑक्झिलरीज. आणि हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत ते दाखवतात मूड. म्हणजे बोलणाऱ्याचं त्या स्टेटमेंटमधून काय मूड आहे ते दर्शवलं जातं. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहा आता प्रायमरी ऑक्झिलरीज कोणकोणत्या आहेत? तर प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत टू बी फॉर्म्स, टू हॅव फॉर्म्स, टू डू फॉर्म्स. शॉर्टमध्ये मी लिहिलं आहे, तुम्ही सांगू शकता की टू बी फॉर्म्स कोणते आहेत. ओके. प्रेझेंट टेन्स ॲम इज आर, पास्ट टेन्स वॉज वर आणि फ्युचर टेन्स शाल विल. टू हॅव फॉर्म्स कोणते आहेत? हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव अँड विल हॅव. टू डू फॉर्म्स डू, डज आणि डिड. ओके. सो ऑल दीज आर कॉल्ड ॲज. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. हे सगळे आपण फॉर्म्स बघितले आहेत. त्यांचे युजेस कसे आहेत, ते प्रोनाउन समोर कसे वापरायचे हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं आहे त्या पहिल्या व्हिडिओमध्ये. ज्यांनी बघितलं नसेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, त्यांनी ते क्लिक करायचं आणि बघायचं. ओके. तर पहा मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज बेसिकली हे जे मॉडल्स मी इथे लिहिले आहेत, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शुड, वुड एक्सेट्रा, हे मुख्यतः वापरले जातात आणि ह्याचाच उपयोग आपल्याला समजायला पाहिजे. ओके. तर मॉडल ऑक्झिलरीज काय दर्शवतात? परमिशन, पॉसिबिलिटी हे जे शब्द आपण वापरलेले आहेत. मूड ऑफ द सेंटेन्स, सेंटेन्सचं मूड काय आहे, बोलणाऱ्याचं मूड काय आहे ते दर्शवलं जातं. तिसरा प्रकार आहे मार्जिनल मॉडल्स और सेमी मॉडल्स. मार्जिनल मॉडल किंवा सेमी मॉडल्समध्ये हे दोन प्रकार येतात, नीड आणि डेअर. नीड आणि डेअर ह्यांचा उपयोग मेन वर्ब म्हणून सुद्धा केला जातो आणि ह्यांचाच उपयोग हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा केला जातो. म्हणून ते पूर्णतः हेल्पिंग वर्ब नसल्यामुळे त्यांना प्रायमरी किंवा मॉडलमध्ये आपण स्थान दिलेलं नाही आहे, तर त्यांना मार्जिनल किंवा सेमी मॉडल्स असं म्हटलेलं आहे. ओके. तर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? तर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब्स, सहाय्यकारी क्रियापदे, मदत करणारी क्रियापदे, जी कशासाठी मदत करतात? टू मेक टेन्स, टू मेक पॅसिव्ह फॉर्म्स, क्वेश्चन्स आणि नेगेटिव्ज ही मदत करतात प्रायमरी ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज काय करतात? तर मॉडल ऑक्झिलरीज आपल्याला वाक्यामधला सेन्स जो आहे तो समजून सांगतात, मूड काय आहे ते समजून सांगतात. जसं की परमिशन, पॉसिबिलिटी, सर्टन्टी, नेसेसिटी, ॲबिलिटी एक्सेट्रा. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड मॉडल ऑक्झिलरीज किंवा प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे काय ते. ओके. इथे आपण बघणार आहे काही इम्पॉर्टंट रूल्स म्हटल्यापेक्षा एक वन अँड ओनली रूल या ठिकाणी आहे की हे जे हेल्पिंग वर्ब येतात त्या हेल्पिंग वर्बच्या पुढे आपल्याला V1 वापरायचा असतो, म्हणजेच क्रियापदाचे मूळ रूप वापरायचे असते. नो व्हॉट इज दिस V1? हा V1 म्हणजे काय? V1 म्हणजे
क्रियापदाचं प्रेझेंट रूप, क्रियापदाचं पहिलं रूप किंवा प्रेझेंट रूप. V2 म्हणजे पास्ट टेन्स, जसं राईटचं होईल रोट. V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल होईल रिटर्न. आणि V4 म्हणजे ING फॉर्म ज्याला आपण म्हणतो तो होईल प्रेझेंट पार्टिसिपल. तर पहा हे जे मॉडेल्स या ठिकाणी येणार आहेत, या मॉडेल्सच्या समोर आपण वापरणार आहे V1. असं म्हणणार मी की आय कॅन राईट, आय कुड राईट, आय मे राईट, आय माइट राईट, आय मस्ट राईट, लाईक दिस ऑल. बरोबर आहे. हे सगळे शूड, वूड, यूज टू, नीड नॉट, एम टू, आर टू. हे टू तर तुम्हाला माहितीच असेल, 2+V1 हा नियमच आहे. बरोबर आहे. 2+V1 नियमच आहे. आर टू, इज टू, वॉज टू, वेअर टू, राईट. तसंच वॉज टू, वेअर टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, shall have to, will have to, am going to, are going to, is going to, was going to, were going to, had better, I had better write. मी लिहावे हे बरे. बरोबर आहे. तर हे सर्व जे प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरीज आहेत यांच्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप लागते. बरोबर आहे. म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप जे असतं ते या ठिकाणी लागते. Few more rules are here and it is about could have, would have, should have, may have, must have, might have. बरोबर आहे. आता एक नियम आणखी लक्षात ठेवा. हॅव, हॅज, हॅड प्लस काय येणार V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. मग तुम्ही कुड हॅव, वुड हॅव कुठलंही मॉडल ऑक्झिलरी वापरा, त्या ठिकाणी तुम्हाला V3 वापरावं लागेल. याच्या आधीच्या चार्टमध्ये आपण जे बघितलं ते काय होतं, त्याच्यामध्ये फक्त प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरीज होत्या, राईट. त्याच्यामध्ये आपण वापरलं होतं V1. आणि जेव्हा हॅवचं कोणतंही रूप येणार तेव्हा त्याच्यासमोर आपल्याला वापरावं लागणार आहे V3 म्हणजेच आय कुड हॅव रिटर्न. मी असं म्हणेल सेंटेन्स आय कुड हॅव रिटर्न किंवा आय वुड हॅव रिटर्न, राईट. मी लिहिले असते, मी लिहू शकलो असतो. बरोबर आहे. ओके, याची आपण डिटेल्स नंतर बघणार आहोत. ओके, इथे येतो आहे आता पहिला मॉडल ऑक्झिलरी, तो आहे कॅन. आपण कॅन, कुड आणि कुड हॅव हे 3 डिटेलमध्ये बघणार. डिटेल इन द सेन्स ह्याचे आपण सेंटेन्स बनवलेले आहेत आणि बाकी सगळ्या याचे आपण 1-1, 2-2 सेंटेन्स बनवले आहेत. बरोबर आहे. आणि ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की हे कशा पद्धतीनं स्टडी करायचं असते. पण आता कॅन यूज करताना आपण म्हणणार सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 हा नियम आपण बघितला प्लस वर्ब 1. मग मी म्हणणार आय कॅन राईट, मी लिहू शकतो. बरोबर आहे. ॲबिलिटी दर्शवलेली आहे आणि त्यात आपण म्हटलं की आय कॅन राईट. मग म्हणायचं वी कॅन राईट, यू कॅन राईट, ही कॅन राईट, शी कॅन राईट, इट कॅन राईट, दे कॅन राईट. बरोबर आहे. आणि मग ह्यांचे मराठी मिनिंगसुद्धा लक्षात घ्यायचे. आय कॅन राईट म्हणजे मी लिहू शकतो. एका मॉडेलसोबत एक वाक्य फक्त लक्षात ठेवायचं, त्याचं मराठीमध्ये मिनिंग लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा केव्हा आपल्याला तशा प्रकारचं वाक्य यूज करायचं आहे तर आपण ते फॉर्म करू शकतो. बरोबर आहे. आय कॅन राईट म्हणजे मी लिहू शकतो. वी कॅन राईट म्हणजे आम्ही लिहू शकतो. मग तुम्हाला कुठलीही गोष्ट ॲबिलिटी दर्शवायची असेल तर तुम्ही म्हणू शकता आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकतो. आय कॅन डू वर्क सीजलेसली म्हणजे मी न थांबता अविरतपणे कार्य करू शकतो. सो या पद्धतीनं हा कॅन यूज केला जातो. आणखी त्याचे काय यूजेस आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे इन डिटेल. बट बेसिक यूज काय, इट शोज द ॲबिलिटी. ॲबिलिटी दर्शवण्याचा यूज आहे हे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शकणे. हां, एखादी गोष्ट करू शकणे त्याला म्हणतो आपण कॅन. आता हे बघा कुड. कुड हा कॅनचा पास्ट टेन्स आहे. त्याचा अर्थ होतो शकलो म्हणजे एखादी गोष्ट आपण करू शकलो तर आपण असं म्हणणार की आय कुड डू धिस, मी हे करू शकलो. याच्यामध्ये पण फॉर्मेशन असंच येणार आहे सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1. म्हणजेच परत आपण सेंटेन्स बनवणार. हे पाहिजे अशी जर तुम्ही 7 प्रकारचे सेंटेन्स बनवले आणि असं त्याचं मराठी एकदा मिनिंग लिहिलं, वन्स इन अ लाईफ टाईम अशी मेहनत करा मित्रांनो, आणि मग तुम्हाला फॉर एव्हर हे सांगण्याची गरज पडणार नाही. बरोबर आहे. आय कुड राईट, मी लिहू शकलो, पास्ट टेन्स, इट इज शोईंग पास्ट टेन्स. वी कुड राईट, आम्ही लिहू शकलो. यू कुड राईट, तुम्ही लिहू शकले.
ही कुड राईट, तो लिहू शकला. शी कुड राईट, ती लिहू शकली. इट कुड राईट, ते लिहू शकले. दे कुड राईट, ते लिहू शकले. आता या दोघांचं मिनिंग सेम आहे, ते लिहू शकले. तर इथे इट वापरलेलं आहे निर्जीव वस्तूसाठी. फॉर एक्झाम्पल एखादी मशीन असेल, प्रिंटर मशीन असेल, कम्प्युटर असेल, तर त्याच्यामध्ये ते लिहू शकले असं आपण सेन्स दाखवणार. आणि दे कुड राईटमध्ये ॲज अ पर्सन त्या ठिकाणी यूज होणार. दे कुड राईट. नंतर आहे बघा कुड हॅव. कुड हॅव म्हणजे शकलो असतो. एखादं काम आपण केलं नाही पण ते आपण करू शकलो असतो असं जर पास्टमध्ये सांगायचं असलं तर आपण कुड हॅव वापरणार. फक्त कुड वापरला तेव्हा त्याचा मिनिंग काय झाला की मी ते काम करू शकलो. आणि कुड हॅवचं मिनिंग काय येईल की शकलो असतो बट मी केलं नाही. इट शोज की ते केलं गेलेलं नाही आहे. पहा, सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3. आपण जो नियम सांगितला होता की हॅव हॅज हॅड प्लस काय येणार V3 क्रियापदाचं तिसरं रूप. तर पहा पहिलं सेंटेन्स काय येईल, आय कुड हॅव रिटन, मी लिहू शकलो असतो. आता आपण एखाद्या वेळेस एक्झाम देतो आणि ते एक्झाम दिल्यानंतर जेव्हा घरी येतो तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण एसे लिहिला आणि हा एक एक्झाम्पल, हे जे एक एक्झाम्पल आहे ते त्याच्यात लिहायचं राहून गेलं किंवा मग तो आणखी डिस्क्रिप्टिव्ह लिहिता आला असता. बरोबर आहे ना. तुम्ही जितकं फॅक्च्युअल डेटा त्याच्यामध्ये टाकणार तितके मार्क्स तुम्हाला जास्त मिळणार. तर आपण काय म्हणणार, आय कुड हॅव रिटन इट बेटर, म्हणजे हा मी याच्यापेक्षा चांगला लिहू शकलो असतो. बरोबर आहे. पहा, इच अँड एव्हरी मॉडेल, इच अँड एव्हरी वर्ब इज युजफुल फॉर यू. आपल्या फिलिंग्स आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची मदत पडणार आहे आणि ती आपण शिकायची आहे. वन्स इन अ लाईफ टाईम. मी तुम्हाला म्हणते वन्स इन अ लाईफ टाईम एकदा ग्रामर शिका. हे ग्रामर एवढ्या 20 वर्षात चेंज झाल्याने आता कुठे चेंज होणार आहे. हां, स्पोकन इंग्लिशचे नियम बदलतात. स्पोकन इंग्लिशचे नियम बदलतात पण ह्याच्यामध्ये रिटन इंग्लिशमध्ये जे आहे ते फॅक्च्युअल जे डेटा आहे तो कधी बदलत नाही. टेस्ट टू बी फॉर्म्स, टेस्ट टू हॅव फॉर्म्स आम्ही एवढ्या वर्षाची शिकत आलो आणि शिकवत आलेलो आहोत. ओके, सो आय कुड हॅव रिटन म्हणजे मी लिहू शकलो असतो. वी कुड हॅव रिटन आम्ही लिहू शकलो असतो. तुम्ही वेगळे वेगळे वर्ब घेऊन हे वापरून बघायचे आणि बोलून बघायचं. यू कुड हॅव रिटन तुम्ही लिहू शकले असता. ही कुड हॅव रिटन तो लिहू शकला असता. शी कुड हॅव रिटन ती लिहू शकली असती. इट कुड हॅव रिटन ते लिहू शकले असते आणि दे कुड हॅव रिटन ते लिहू शकले असते. बरोबर आहे. तर कुड हॅव म्हणजे काय, एखादं काम आपण केलं नाही पण करू शकलो असतो. वेन वी स्पीक इट इन द प्रेझेंट तर तेव्हा आपण हे सांगतो की मी हे काम करू शकलो असतो. तेव्हा सेन्स वापरायचा, तेव्हा मॉडेल वापरायचं कुड हॅव. आता आपण ही 3 किंवा 2 मॉडेल्स एक साथ बघणार आहे. कारण ते एकाचीच रूप आहेत अनेक. मे बी आणि मे हॅव. आय मे राईट मी कदाचित लिहील किंवा लिहिणार. आपण आय कॅन राईट त्याचं मिनिंग काय पाहिलं होतं इफ यू रिमेंबर, मी लिहू शकतो. बरोबर आहे. कॉन्फिडेंटली साईडला गेलो तर सर्टन्टी इज देअर, राईट. पण इथं म्हटलेलं आहे आय मे राईट मी कदाचित. कदाचित हा शब्द काय दाखवतो, दॅट यू आर नॉट कॉन्फिडंट. कॉन्फिडंट नाही आहे, सर्टन नाही आहे की तो लिहू शकणारच म्हणून. तर जेव्हा सर्टन्टी नसतं, लेस पॉसिबिलिटी असतं, त्यावेळेस आपण म्हणतो आय मे राईट. वी मे राईट आम्ही कदाचित लिहू. मे बी, आता मे बी कंटिन्युअस फॉर्ममध्ये आय मे बी रायटिंग मी कदाचित लिहित असेल. वी मे बी रायटिंग आम्ही कदाचित लिहित असणार. परहॅप्सचा जो सेन्स आहे तो या ठिकाणी येतो मे बीमध्ये. ठीक आहे. मे हॅवमध्ये पहा, आय मे हॅव रिटन मी कदाचित लिहिलेले असणार. वी मे हॅव रिटन आम्ही कदाचित लिहिलेले असणार. पहा मित्रांनो, जुनी आपली पुस्तकं असतात, जुनी नोटबुक असतात आणि आपण त्या ठिकाणी काही शेरोशायरी लिहिली असेल किंवा काही लिहिलेलं असेल तर आपल्याला आठवत नाही की मी लिहिलं आहे, कारण हँडरायटिंगमध्ये पण बराचसा चेंज आलेला असू शकतो किंवा आपल्या फ्रेंड्सने काही लिहिलेलं असेल. तर आपण जेव्हा त्याला रिकॉल करण्याचा प्रयत्न करतो तर आपण काय म्हणतो, आय मे हॅव रिटन मी कदाचित हे लिहिलेले असणार. किंवा आपण आपले बुक कुणाला दुसऱ्याला दिलं असेल वाचायला, ते परत आल्यावर त्याच्यावर जर ओबडधोबड रेषा ओढलेल्या असतील तर साहजिकच आपण विचारणार की हे कोणी केलं. तर ज्यांनी ते वाचलं आहे त्यालाही माहिती नाही की ते कोणी केलं आहे. मग तो म्हणणार की माय सिस्टर और माय लिटिल ब्रदर
राईट. यंगर ब्रदर मे हॅव रिटन दिस, कदाचित त्यांनी हे लिहिलं असेल, त्यांनी ही खोडाखाड केली असेल. सो हिअर आर मे म्हणजेच आय मे राईट, मी कदाचित लिहील. मे बी आय मे बी रायटिंग आणि आय मे हॅव रिटन, आय मे हॅव रिटन, असे हे तीनही मेचे स्वरूप आपण बघितलेत. तर आता पाहणार आपण शुड आणि शुड हॅव ह्यांचं काय मिनिंग होतं. जेव्हा आपण सेंटेन्समध्ये वापरतो आय शुड राईट, म्हणजे त्याचं मिनिंग होतं मी लिहायला पाहिजे. तर काही नियम असे असतात की आपण आपल्याला लावून घेतलेले असतात आणि ते ऑब्लिगेशन्स, कर्तव्य ज्याला म्हणतो आपण, ती कर्तव्य आपण करायला पाहिजेत आपल्याला असं वाटतं, पण नाही केलं तर कुठं काही लिगल पनिशमेंट आपल्याला होत नाही. बरोबर आहे. अशा ठिकाणी शुड वापरलं जातं. आणि एखादं काम निश्चित करावंच लागत असेल तर त्या ठिकाणी मस्ट वापरलं जातं. ते आपण पुढे पाहणार. शुड म्हणजे पाहता आय शुड राईट, किंवा आपण असं म्हणणार अ स्टुडंट शुड स्टडी रेग्युलरली. एक विद्यार्थी जीवनामध्ये जेव्हा व्यक्ती असतो तेव्हा त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी कायम त्याचा अभ्यास केला पाहिजे. नाही केला तर काय होणार, फक्तच मार्क लिस्टमध्ये, फक्त नाही म्हणणार मी, इट्स द ग्रेट और ड्रॅस्टिक रिझल्ट ही विल गेट. बरोबर आहे. तो रिझल्ट जो आहे तो त्याला मिळू शकतो, पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पनिशमेंट नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी द स्टुडंट शुड स्टडी रेग्युलरली, रेग्युलर त्यांनी अभ्यास केला पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण तो करतो नाही करत, इट इज ऑन हिज पार्ट. वी शुड राईट, आम्ही लिहायला पाहिजे, म्हणजे एखादं काम करायला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण वापरतो शुड. शुड हॅव, आय शुड हॅव रिटन, मी लिहायला पाहिजे होते, म्हणजे एखादं काम आपण केलं नाही भूतकाळात तर ते एक जबाबदारी म्हणून मी ते करायला पाहिजे होतं असं आपण म्हणणार. आय शुड हॅव रिटन. दे शुड हॅव रिटन, त्यांनी लिहायला पाहिजे होते, त्यांनी लिहायला पाहिजे होते. बऱ्याचदा असं होतं बघा, नेम प्लेट असतात किंवा मग आहे ना सोसायटीच्या नेम प्लेट असतात. एखादा नवीन व्यक्ती राहायला जातो आणि त्याच्यानंतर नेम प्लेट बनलेली असते, पण त्या नवीन व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये नाही राहत, तर तो कंप्लेंट करणार आणि मग जो अध्यक्ष असतो तो सिम्पली काय बोलणार की दे शुड हॅव रिटन युअर नेम, ज्यांनी कोणी प्लेट बनवून घेतली आहे त्यांनी तुमचंही नाव त्यात ॲड करायला पाहिजे होतं. सो इट इज शुड हॅव, मी लिहायला पाहिजे होते, त्यांनी लिहायला पाहिजे होते, म्हणजे इट इज इन पास्ट. राईट, इट इज इन पास्ट. शुड हॅव वी हॅव सीन नाव. चला वुड आणि वुड हॅवचा उपयोग पाहू आपण आता. वुड, आय वुड राईट मीन्स मी लिहीन किंवा मी लिहिणार. ही वुड राईट म्हणजे तो लिहिणार. नाव यू मस्ट से दॅट की आय विल राईट आणि आय वुड राईटमध्ये काय फरक आहे. मग दोघांचाही अर्थ तोच आहे, मी लिहीन. तर पण डिफरन्स असा येतो की जसं कॅन आणि कुडमध्ये डिफरन्स येतो तोच इथं विल आणि वुडमध्ये येतो. जेव्हा आपण म्हणतो कॅन आय हेल्प यू आणि कुड आय हेल्प यू, कुड इज मोर पोलाईट, तसंच वुड इज मोर पोलाईट टू विल. ओके. सो आय वुड राईट म्हणजे लेट अलाव मी, मला परमिशन द्या मी लिहितो. बरोबर आहे ना. आय वुड राईट. लाईकवाईज वुड हॅव, आय वुड हॅव रिटन, मी लिहिले असते. पण आपण जेव्हा मराठी व्यवस्थित बोलणार तेव्हा आपण इंग्लिशही व्यवस्थित ट्रान्सलेट केलं जाणार. राईट. मी लिहिले असते असं म्हणायचं असेल तर आपण म्हणणार आय वुड हॅव रिटन. इथं आपण आय कुड हॅव रिटन जर म्हटलं तर मिनिंग काय होतो, मी लिहू शकले असते. बरोबर आहे. पुढचं त्याच्यामध्ये जी ॲबिलिटी आहे ती ॲबिलिटी शो करते. या ठिकाणी जस्ट तुमची एक इच्छा दर्शवते आहे की आय वुड हॅव रिटन, मी लिहिले असते. वी वुड हॅव रिटन, आम्ही लिहिले असते. सो वुड अँड वुड हॅव आर यूज ॲज द मॉडल्स ॲज पर आय हॅव डिस्कस्ड ओव्हर हिअर. त्याचा आणखी डिटेल यूज जो आहे तो आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये बघणार आहे. व्हेन वी विल कम्पेअर ऑल द मॉडल्स विथ इच अदर. राईट. नाव हिअर कम मस्ट बी, मस्ट हॅव. मस्ट हिअर इज द सेन्स ऑफ ड्युटी. पण आपण याच्या आधी शुड शिकलो होतो. शुड इज द ऑब्लिगेशन, एक कर्तव्य आहे जे नाही केलं तर तुम्हाला कोणी पनिश करणार नाही. ते आपण आपल्याला लादलेलं, आपण आपल्याला समजून घेतलेलं एक कर्तव्य असतं. बट वेन इट इज सेड दॅट
इट्स बिकम कंपल्सरी व्हेन यू यूज मस्ट. आय मस्ट राईट म्हणजे मी लिहिलेच पाहिजे, मी लिहिलेच पाहिजे. हा जो च आहे तो महत्त्वाचा आहे. आय शुड राईट म्हणजे मी लिहिले पाहिजे, मला लिहायला पाहिजे. पण वेन वी यूज मस्ट तेव्हा आपण म्हणतो आय मस्ट राईट म्हणजेच मी लिहिलेच पाहिजे. कंपल्शन इज मेड देअर. दे मस्ट राईट त्यांनी लिहिलेच पाहिजे. मस्ट बी. नाव द कंटिन्युअस फॉर्म वी विल यूज. आय मस्ट बी रायटिंग मी लिहित असलोच पाहिजे. ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम इफ समवन इज टॉकिंग अबाउट मी आय मस्ट बी रायटिंग म्हणजेच मी लिहित असलोच पाहिजे. सपोजने म्हणणार आपण एक्झाम्स आर गोईंग ऑन, फर्स्ट टर्म एक्झाम सुरू आहेत आणि आपण असं म्हणणार की आय मस्ट बी रायटिंग, आय मस्ट बी स्टडिंग मी अभ्यास करत असलोच पाहिजे. बरोबर आहे, कारण एक्झाम सुरू आहेत आणि इट्स बिंग कंपल्सरी की अभ्यास करावाच लागेल या टाईममध्ये. ठीक आहे, तुम्ही याच्या आधीचा कालखंड याच्या टाईम तुम्ही असाच केला नाही केला असं म्हणू शकता. बट वेन इट कम्स द टाईम ऑफ एक्झाम आय मस्ट बी रायटिंग और आय मस्ट बी स्टडिंग. बरोबर आहे, अभ्यास करीत असलोच पाहिजे. यू मस्ट बी रायटिंग तू लिहित असलाच पाहिजे. मस्ट हॅव. नाव द टेन्स will be completed, the action will be completed. I must have written मी लिहिलेले असलेच पाहिजे. मीन्स इफ टुमारो आय वुड हॅव माय एक्झाम, जर माझी एक्झाम असेल उद्या तर त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या माझ्याजवळ आज लिहिलेल्या असल्याच पाहिजे. आय मस्ट हॅव फिनिश्ड ऑल माय होमवर्क, ऑल माय प्रोजेक्ट वर्क एक्सेट्रा एक्सेट्रा. जे काही इंटरनल मार्क्स स्कूल आपल्याला देतं ते सगळं माझं एक्झामच्या एक दिवस आधी झालेलं असलंच पाहिजे. राईट, इट्स बिंग कंपल्सरी. ही मस्ट हॅव रिटन त्याने लिहिलेले असलेच पाहिजे. आपण एकाच वर्डनी शिकत आहोत, तुम्ही पण हेच करायचं आहे. जसं मी आय मस्ट राईट लिहिलं आहे, दे मस्ट राईट लिहिलेलं आहे, तसं तुम्ही 7 पर्सनल प्रोनाऊन घेऊन सगळी वाक्य बनवायची आणि त्या सगळ्या वाक्यांचे मराठीत एकदा करायचे. जस्ट फॉर वन्स इन अ लाईफ. एकदाच हे करायचं नंतर करायची गरज नाही आहे. त्या 7 वाक्यांचा मराठी मिनिंग जेव्हा तुमच्या लक्षात येईल तो पुन्हा पुन्हा रिपीट होईल, तुमच्या मनावर आदळेल. सो इट विल बी फॉर एव्हर विथ यू. तुमच्यासोबत नेहमीसाठी राहणार आहे. ओके, सो इट वॉज ऑल अबाउट मस्ट, मस्ट बी, मस्ट हॅव. नाव यूज टू. यूज टू दिस मॉडेल शोज द पास्ट हॅबिट. भूतकाळाची एखादी हॅबिट असेल, एखादी सवय असेल, ते शो करण्यासाठी यूज टू वापरलं जाते. मी लिहायचो, आय यूज टू राईट मीन्स इन पास्ट आय यूज टू राईट मी लिहायचो, मी लिहित असायचो. ही यूज टू राईट तो लिहित असायचा. बरोबर आहे. पण वेन देअर कम्स अ क्वेश्चन रिमूव्ह यूज टू, तर यूज टूच्या ठिकाणी वुड वापरायची पद्धत आहे. वुड. आय वुड राईट, आय यूज टू राईटच्या ऐवजी रिप्लेस केला जाईल आय वुड राईट म्हणजेच मी लिहायचो किंवा लिहित असायचो. नीड नॉट. नीड नॉट आय नीड नॉट राईट मला लिहायची गरज नाही. वी नीड नॉट राईट. नीड ॲज द हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आलेला आहे. पहा, डू डज डीड सारखं त्याला नॉट लागलेलं आहे. बरोबर आहे ना. आय डू नॉट जसं आपण म्हणतो तसंच आय नीड नॉट राईट मला लिहायची गरज नाही. वी नीड नॉट राईट आम्हाला लिहायची गरज नाही. अशा पद्धतीने यूज टू आणि नीड. तसंच डेअर. डेअर सुद्धा अशाच पद्धतीने यूज केला जातो. आय डेअर नॉट टू स्पीक और आय डेअर टू स्पीक. पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही सेन्समध्ये त्याचा यूज होतो. ओके, या यूज टू नीडला नीड आणि डेअर ह्यांना आपण काय म्हणतो, ह्यांना आपण म्हणतो सेमी मॉडल्स. सेमी मॉडल मीन्स these verbs are used as helping verb and as well as they are used as main verb also. मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा वापरले जातात. नाव am to, are to, is to. मोस्ट प्रॉबेबली असं आपण बोलत नाही, पण ह्याचं मिनिंग, हे जे मॉडेल्स आहेत किती मिनिंगफुल आहेत ते बघा. am to, आय एम टू राईट मी लिहायचा आहे. आय एम टू राईट. आय एम टू स्पीक
मी बोलायचं आहे, म्हणजेच स्पीच असेल, एलोकेशन कॉम्पिटिशन असेल, तुमचा नंबर अजून यायचा आहे. हां, आणि मग सगळे स्पीकर्स संपलेत का, असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्ही हात वर करून काय म्हणणार आहे, यू विल से दॅट आय एम टू स्पीक, म्हणजे मी अजून बोलायचं आहे, माझं नाव अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. आय एम टू राईट, मी लिहायचं आहे, म्हणजे मी अजून लिहायचं बाकी आहे, माझं लिहायचं राहिलं आहे, असं त्याचं मिनिंग आहे. आय एम टू राईट. स्कूलमध्ये मीटिंग्स होतात, आपल्याकडे पेज दिलं जातं आहे आणि आपण त्याच्यावर आपलं अटेंडन्स टाकतो, नाव आणि साईन करतो. आणि चुकून जर तो पेज आपल्या बेंचवरून पाठीमागे गेला असेल, सो ॲट दॅट टाईम व्हॉट वुड वी डू, आपण काय करणार त्यावेळेस, आपण मागच्याला म्हणणार, मागच्या पॅरेंटला म्हणणार की जरा पेज मला द्या, आय एम टू राईट, मी लिहायचं बाकी आहे किंवा माझं साईन अजून बाकी, आय एम टू साईन, माझं साईन करायचं अजून बाकी आहे. सो आय एम टू राईट मीन्स मी लिहायचा बाकी आहे अजून. आर टू अँड इज टू. सो आर टू, वी आर टू राईट, आम्ही लिहायचे आहोत, आमचं लिहायचं बाकी आहे. दे आर टू राईट, त्यांचं लिहायचं बाकी आहे. इज टू, ही इज टू राईट, तो लिहायचा बाकी आहे. शी इज टू राईट, ती लिहायची बाकी आहे. म्हणजे तीनही टू बी फॉर्म्स मी या ठिकाणी घेतले. ऑलमोस्ट सगळे प्रोनाउन आपण कव्हर केले आहेत. एम टू, आर टू आणि इज टू पुन्हा 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 समोर वापरायचे, कसे वापरायचे, हिअर आय हॅव डिस्कट. सो आय एम टू राईट मीन्स मी लिहायचा बाकी आहे. ओके, हिअर नाव वॉज टू, वॉज टू अँड वेअर टू. सो ॲज पर द टेन्स ही भूतकाळातली घटना असेल. आय वॉज टू राईट, मी लिहायचा होतो, मीन्स अगेन आय विल गिव्ह द सेम एक्झाम्पल की आपण त्याच मीटिंगमध्ये या महिन्यात परत आलेलो आहे, मंथली जी मीटिंग असेल, मागच्या महिन्यात आपलं साईन करायचं बाकी राहिलं आहे आणि मग आपण काय म्हणणार की आय वॉज प्रेझेंट देअर बट आय वॉज टू साईन, म्हणजे मी प्रेझेंट होतो पण माझं साईन करायचं बाकी आहे, बाकी होतं, म्हणजे मी लिहायचा होतो. ही वॉज टू राईट, तो लिहायचा होता. वेअर टू, वी वेअर टू राईट, आम्ही लिहायचे होतो. दे वेअर टू राईट, ते लिहायचे होते. सो इट वॉज ऑफ पास्ट टेन्स, ज्याच्यामध्ये आपण वॉज टू आणि वेअर टू वापरणार. हिअर हॅव टू, हॅज टू अँड हॅड टू. पण मिनिंग समजून घ्यायचा प्रयत्न करा. आय हॅव टू राईट, मला लिहावे लागते. समवेअर यू डोंट लाईक सम काइंड ऑफ वर्क बट यू हॅव टू डू दॅट. एखादं काम तुम्हाला नसेल आवडत पण ते तुम्हाला करावं लागत असेल तर यू विल से आय हॅव टू डू दॅट वर्क. ते काम मला करावं लागते. इट वॉज नॉट ऑफ माय चॉईस, ते माझ्या चॉईसचं, माझ्या आवडीचं काम नाही आहे. पण आपण काय म्हणणार, आय हॅव टू वर्क दॅट, आय हॅव टू राईट, मला ते काम करावं लागते. वी हॅव टू राईट, आम्हाला लिहावं लागते. ही हॅज टू राईट, त्याला लिहावं लागते. शी हॅज टू राईट, तिला लिहावं लागते. म्हणजेच शोईंग समवेअर हेल्पलेसनेस, एक कंपल्शन आहे की ते काम केलंच पाहिजे. समवेअर यू कॅन रिप्लेस हॅव टू विथ मस्ट. हॅव टू जो आहे ते एक कंपल्सरी प्रकारचं काम आहे आणि म्हणून मस्टला तुम्ही रिप्लेस त्या ठिकाणी ते करू शकता. हॅव टू काढून मस्ट, आय मस्ट टू राईट, आय मस्ट राईट, सॉरी आय मस्ट राईट असं म्हणता येईल हॅव टू काढून. त्यानंतर आहे हॅड टू. इट शोज द पास्ट, पास्ट टेन्स. इट इज शोईंग आय हॅड टू राईट, मला लिहावे लागले. म्हणजेच काय, भूतकाळामध्ये एखादं काम करावं लागलं असेल तर ते आपल्याला असं पद्धतीनं मांडता येईल की आय हॅड टू डू दॅट वर्क, मला ते काम करावं लागलं. दे हॅड टू राईट, त्यांना लिहावे लागले. सो हिअर आर हॅव टू, हॅज टू अँड हॅड टू, which are of have to and has to are present tense, had to past tense. had to past tense मध्ये जाईल आणि have to has to present tense मध्ये जाईल. तर shall have to आणि will have to बघूया आता. I shall have to write. सेम have to हे वर्ब फ्युचरमध्ये कसं यूज होणार पहा. I shall have to write, मला लिहावे लागेल. We shall have to write, आम्हाला लिहावे लागेल. म्हणजेच फ्युचर टेन्समध्ये एक जे हेल्पलेसनेस आहे ते दाखवून म्हटलेलं आहे की काम ते प्रत्यक्ष करावं लागेल. ही विल हॅव टू राईट, त्याला लिहावं लागेल. शी विल हॅव टू राईट, तिला लिहावं लागेल. पण या ठिकाणी हॅव नंतर हॅव आफ्टर हॅव
यू आर सीइंग द इन्फिनेटिव्ह. इन्फिनेटिव्ह म्हणजे मूळ स्वरूपात क्रियापद आलेलं आहे. तर आपण नियम पाहिला होता आधी, रूल आपण पाहिला होता की हॅव हॅजच्या नंतर क्रियापद येत असेल तर ते थर्ड फॉर्ममध्ये असेल, बरोबर आहे. बट द ॲक्शन इज नॉट कम्प्लिटेड ओव्हर हिअर. द ॲक्शन इज स्टील नॉट टेकन इन हँड. हातात घेतलेलं नाही आहे ते काम अजून. फ्युचरमध्ये ते काम करावं लागेल असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आय शॅल हॅव टू राईट, मला लिहावं लागेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हे हेल्पिंग वर्बचे प्रकार पाहून घेऊ आपण. शेवटचेच असतील. आय एम गोइंग टू. आपण म्हणतो आय एम गोइंग टू राईट, मी लिहिणार आहे. आता मी लिहिणार आहे म्हणजे काय, पहा फ्युचर टेन्स शो करत आहे. तर आय एम गोइंग टू राईट मीन्स जस्ट नाव. हातातलं एखादं काम असेल ते संपवून मी ते दुसरं काम हातात घेणार आहे असं त्याच्यामध्ये अर्थ आहे. मी जर म्हणेल की आय विल राईट, तर फ्युचरमध्ये मी लिहिणार, बरोबर आहे. कधी लिहिणार ते नाही माहिती, पण जेव्हा मी म्हणते की आय एम गोइंग टू राईट, आय एम गोइंग टू राईट, त्या ठिकाणी मला म्हणायचं असेल की मी लिहिणार आहे त्वरित, आत्ताच ताबडतोब मी लिहायला घेणार आहे. वी आर गोइंग टू राईट, वी आर गोइंग टू राईट, आम्ही लिहिणार आहोत. ही इज गोइंग टू राईट, तो लिहिणार आहे. शी इज गोइंग टू राईट, ती लिहिणार आहे. सो ॲम इज आर वॉज वेअर सगळं या ठिकाणी वापरायचं. पहा वॉज गोइंग टू राईट, आय वॉज गोइंग टू राईट, मी लिहिणार होते. इन पास्ट टेन्स वेन आय सेड दॅट, की मी लिहिणारच होते, म्हणायचा अर्थ काय की मी लिहिणार होते बट आय डिडंट गेट चान्स. दे वेअर गोइंग टू राईट, ते लिहिणार होते, बरोबर. पास्ट टेन्समध्ये त्याचा यूज असा होणार. आणि आता हा एक नवीन असू शकतो कदाचित तुमच्यासाठी, हॅड बेटर. पण वेगळंच आहे. बेटर ह्याच्या सोबतच लागून येतं. आय हॅड बेटर राईट. अदरवाईज हॅड नंतर काय येईल, क्रियापदाचं तिसरं रूप येणार, बरोबर आहे. हॅव हॅज हॅड प्लस V3 सांगितलं मी, तर इथे हॅड बेटर, आय हॅड बेटर राईट, मी लिहावे हे बरे, बरोबर आहे ना. एखादं वेगळं काम आपण करायचा प्रयत्न केला आणि मग तो नाही जमला तर आपण काय म्हणणार, आपलं जे बेसिक काम असतं की नाही मी जे काम करते तेच केलेलं बरं. आय हॅड बेटर बॅक टू माय वर्क, आपण असं म्हणू शकतो. आय हॅड बेटर राईट, मी लिहावे हे बरे. ही हॅड बेटर राईट, त्याने लिहावे हे बरे. एखाद्याला आपण सजेस्ट करत असणार की तू हेच काम कर तेच काम कर असं सांगायचं असेल, सो ॲट दॅट टाइम यू विल से दॅट यू हॅड बेटर राईट, त्याने लिहावे हे बरे, किंवा मग आय हॅड बेटर राईट. ओके, सो लाईक दिस वी आर गोइंग टू यूज एम गोइंग टू, आर गोइंग टू, इज गोइंग टू, was were and had better. So friends, we have seen the various uses of modal auxiliaries, primary auxiliaries and semi-modals, etc. So you will get the second part of this topic that will come very soon, and afterwards collectively I will give the revision. So here I am skipping that point. Thank you so much for watching my video till end. Please like, share and subscribe. Thank you.